वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन याचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि अशा प्रकारचे न्यूमेरिकलचे ते एक्झाममध्ये 2 to 3 किंवा 4 to 5 मार्क्ससाठी विचारू शकतात। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि इथे तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला यूज करायचे। तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला येत असतील तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करू शकता। बघा सगळे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मी त्या टेलिग्राम चॅनलवरती जेवढे सुद्धा ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत त्याची PDF फाईल तिथे पोस्ट करेल। आता बघा आता आपण न्यूमेरिकल सॉल्व करू। टाइप 3 प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन। बघा जेवढे सुद्धा एक्झाममध्ये विचारलेले न्यूमेरिकल आहेत ते आपण सॉल्व करणार आहे। कमीत कमी इथे आपण 10 ते 12 न्यूमेरिकल सॉल्व करू। बघा 5 न्यूमेरिकल इथे आपण सॉल्व करणार आहे आणि कमीत कमी 10 ते 12 न्यूमेरिकल आपण इथे सॉल्व करू आणि तुम्ही इथे इझिली इथे प्रॅक्टिस करू शकता। आता क्वेश्चन 1 बघा सगळे एक्झाममध्ये विचारलेले न्यूमेरिकल आहेत। क्वेश्चन 1चं सोल्यूशन। क्वेश्चन 1चं सोल्यूशन, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ sin square x dx। इथे काय sin square x dx। आता बघा इंटिग्रेशन ऑफ sin x अवेलेबल आहे पण sin square x dx असं अवेलेबल नाही आहे, म्हणजे स्क्वेअरवाला इंटिग्रेशन अवेलेबल नाही आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, ते ॲडजस्टमेंट करावी लागेल। बघा आता इथे काय आपला ट्रिग्नोमेट्रीची टर्म आहे, इथे ट्रिग्नोमेट्री फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करावं लागेल। आता क्वेश्चन 1 I = इंटिग्रेशन ऑफ sin square x dx। sin square x dx। आता बघा sin square x आपला जो ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल फॉर्म्युलामध्ये तुम्हाला जायचं आहे। बघा मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल फॉर्म्युलाच तिथे हा फॉर्म्युला अवेलेबल आहे। sin square थीटा असेल किंवा sin square x असेल। sin square थीटा असेल किंवा sin square x असेल। आपण इथे थीटा ॲज्युम करू, थीटा असेल इथे x इथे घेतला तरी चालेल, काही इश्यू नाही आहे। sin square x बघा 1 - cos 2x/2। बघा 1 - cos 2x/2 बघा हा आपला फॉर्म्युला आहे। आणि इथे बघा इथे सगळ्या टर्म सेपरेट झालेल्या आहेत। आपण स्क्वेअरला इथे बघा जिथे स्क्वेअर होतो तो स्क्वेअर काढून टाकलेला आहे। 1 - cos 2x/2 म्हणजे sin square xच्या बदली आपण 1 - cos 2x/2 असं लिहू शकतो। बघा इंटिग्रेशन ऑफ 1 - cos 2x/2 dx। 1 - cos 2x/2 dx। आता बघा हा तुमचा 2 डिवाइडला आहे तो कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटला बाहेर घेतो 1/2। इथून काय 1/2ला बाहेर घेतलं, इथून 1ला बाहेर घेतलं, इथून 2ला बाहेर घेतलं। तर इंटिग्रेशन ऑफ 1 - cos 2x ब्रॅकेटच्या बाहेर dx। आता बघा इथून 1ला ह्या टर्मला मल्टिप्लाय केलं 1ने ह्या टर्मला, तर 1 - cos 2xच राहतं आहे आणि 2ने इथं मल्टिप्लाय केलं तर डिवाइडला 2 येते, म्हणजे आपण टर्मचं मिनिंग चेंज नाही केलं, फक्त सेपरेट केलं। 1/2ला ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं। बघा 1/2 तुमचा इथे आहे तसंच। आता इथे बघा ब्रॅकेट ओपन करतो आणि इकडून dxने मल्टिप्लाय करतो। बघा इंटिग्रेशन ऑफ 1 dx देन मायनस साईन इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx। बघा इथून इंटिग्रेशनने मल्टिप्लाय केलं किंवा dxने मल्टिप्लाय केलं, तर 1/2 तुमचा इथे आहे तसंच। बघा 1/2 तुमचा इथे आहे तसंच। बघा इंटिग्रेशन ऑफ 1, इंटिग्रेशन ऑफ एनी कॉन्स्टंट काय असतो x, इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो 1 × x, मग इथे काय होईल x। बघा इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो x देन मायनस साईन इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx। आता बघा आता इथे आता कंपोजिटची आपली टर्म इथे यूज होते। तर तुम्ही कंपोजिटचं लेक्चर बघितलं नसेल, म्हणजे टाईप 2चे न्यूमेरिकल जर बघितले नसतील तर सर्वात पहिले बघा ना, तरच तुम्हाला इथे टर्म समजून येईल, कारण आपण कुठे कुठे आपण इथे कंपोजिटचे फॉर्म्युले यूज करणार आहेत। आता बघा आता कंपोजिट म्हणजे काय इथे लिहून देतोय, बघा सगळे नोट डाऊन करून ठेवा तुम्ही। इंटिग्रेशन ऑफ cos x dx, इंटिग्रेशन ऑफ cos x dx। इंटिग्रेशन ऑफ cos x काय आहे sin x + c। पण इथे बघा इथे x आहे का, x = 2 आहे, म्हणजे आपण काय बोलतो फंक्शन ऑफ x, म्हणजे कंपोजिट इंटिग्रेशन। मग याला इथे काय अजून करतो बघा इंटिग्रेशन ऑफ cos फंक्शन ऑफ x dx = sin फंक्शन ऑफ x। बघा सेम फॉर्म्युला, एक्सच्या ऐवजी इथे काय फंक्शन ऑफ x आहे, इथे एक्सच्या ऐवजी इथे काय झालं फंक्शन ऑफ x, आणि डिवाइडला काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, dy dx ऑफ फंक्शन ऑफ x + c।
बघा हे सगळे फॉर्म्युले नोट डाऊन करा म्हणजे तुम्हाला इझी पडेल. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 काय डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो एक्स, तर मायनस साईन. इंटिग्रेशन ऑफ कॉस फंक्शन ऑफ एक्स, बघा इंटिग्रेशन ऑफ कॉस फंक्शन ऑफ एक्स काय इथे कंपोजिट झालं कारण 2x होतं, तर काय येईल साईन फंक्शन ऑफ एक्स म्हणजे साईन 2x डिवाइडला डी बाय डी एक्स ऑफ 2x. बघा साईन फंक्शन ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स प्लस सी, काय आलं प्लस सी इज इक्वल टू हा इथे 1/2 तुमचा इथे आहे तसाच एक्स मायनस साईन 2x डिवाइड बाय. आता बघा 2 कॉन्स्टंट आहे, 2ला बाजूला ठेवलं. डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1, 2 × 1 काय होईल इथे 2 × 1 काय होईल इथे 2, 2 × 1 काय होईल 2 आणि प्लस सी. वाटल्यास इथे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू शकता आणि पुढे करू शकता. वाटल्यास इथे तुम्ही 1/2 × x करा. बघा 1/2 × x काय होईल x/2 मध्ये मायनस साईन, 1 × साईन 2x काय साईन 2x आणि 2 × 2 काय होईल 4. असं सुद्धा करू शकता. वाटल्यास मी एक तुम्हाला करून दाखवतो. बघा आय इज इक्वल टू 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 1 × x/2 देन मायनस साईन 1 × साईन 2x डिवाइड बाय 2 × 2 काय होईल 4 प्लस सी. आईचा तुमचा आन्सर काय आला इंटिग्रेशन x/2 मायनस साईन 2x/4 साईन 2x/4 प्लस सी. ब्रॅकेट ओपन केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. हा झालं तुमचं फर्स्ट सोल्युशन. बघा समर 19ला विचारलेलं आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन 2 एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे पण तुम्हाला इथे प्रॅक्टिस करावी लागेल. EXTCला विचारलेलं आहे समर 18च्या एक्झाममध्ये. बघा क्वेश्चन 2 आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर 2x dx साईन स्क्वेअर 2x dx. बघा सेम फॉर्म्युला आहे, सेम न्यूमेरिकल आहे. इथे फक्त काय होतं x होतं आणि इथे काय 2x आहे. मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचा तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणजे हाच वाला फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे. बघा साईन स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्सच्या ऐवजी काय 2x आहे, एक्सच्या ऐवजी काय 2x आहे. बघा इथे फक्त मी रिप्लेस करतो. एक्सच्या ऐवजी आपलं इथे काय आहे 2x आहे, एक्सच्या ऐवजी इथे काय आहे 2x. इथे एक्सच्या ऐवजी काय होईल 2x. मग 2 × 2 काय होईल 4x, 2 × 2x काय होईल 4x. सेम बघा सेम ॲडजस्टमेंट, काय करायचं नाही आहे. बघा इथे स्क्वेअर आपल्याला नको होता कारण साईन स्क्वेअर एक्स असा कुठला फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर एक्स म्हणून आपण काय केलं ॲडजस्टमेंट केली, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचा फॉर्म्युला यूज केला आणि सगळ्या फॉर्म्युल्याची शीट इथे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट केलेली आहे. बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर 2x ऐवजी काय लिहू शकतो 1 मायनस कॉस 4x/2 आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर काय करतो dx करतो. देन आय इज इक्वल टू बघा अगेन ह्या 1/2ला ब्रॅकेटच्या बाहेर घेतो म्हणजे न्यूमरेटरमधनं 1 डिनॉमिनेटरमध्ये 2. 1/2ला इथे बाहेर घेतलं इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस 4x dx. बघा 1 मायनस कॉस 4x dx. बघा 1 मायनस कॉस 4x/2 म्हणजे साईन स्क्वेअर 2xच्या बदली अशी ॲडजस्टमेंट केली. फक्त फॉर्म्युले आले पाहिजेत असे न्यूमेरिकल इझिली सॉल्व करू शकता. हा 1/2 तुमचा इथे आहे तसा इंटिग्रेशन. आता बघा इथे मोठं ब्रॅकेट यूज करतो आणि इंटिग्रेशनने मल्टिप्लाय करतो dxने मल्टिप्लाय करतो. इंटिग्रेशन ऑफ 1 बघा इंटिग्रेशन ऑफ 1 इकडनं dx देन मायनस साईन इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x dx ब्रॅकेट कंप्लीट. बघा 1/2 तुमचा इथे आहे तसाच. इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो x देन मायनस साईन. बघा इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x dx म्हणजे काय आहे बघा एक्सच्या ऐवजी काय 4x आहे. आपण याला अजून काय करणार कंपोजिट इंटिग्रेशन म्हणजे फंक्शन ऑफ एक्स. मग काय होईल इंटिग्रेशन ऑफ कॉस फंक्शन ऑफ एक्स काय साईन फंक्शन ऑफ एक्स म्हणजे साईन 4x डिवाइडला डी बाय डी एक्स ऑफ फंक्शन ऑफ एक्स म्हणजे 4x प्लस सी. देन आय इज इक्वल टू 1/2 तुमचं इथं आहे तसं एक्स मायनस
साईन 4x डिवाइडला, आता बघा 4 तुमचा कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह किती असते 1, 4 × 1 काय होईल 4, 4 × 1 काय होईल 4 प्लस सी. इथे स्टॉप करू शकतो सोल्युशन, नाहीतर वाटलं मल्टिप्लाय करा. 1/2 × x काय होईल x/2. बघा 1 × x काय होईल x मध्ये मायनस साईन, 1 × साईन 4x साईन 4x डिवाइड बाय 2 × 4 8 प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. बघा सिम्पल न्यूमेरिकल आहेत, काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये, इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. बरं, इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. तर याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, देन आपण नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. देन नेक्स्ट वाले न्यूमेरिकल कंटिन्यू करू. बघा क्वेश्चन नंबर 3, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ cos² x dx. बघा तुम्हाला इथे फॉर्म्युले नीट अप्लाय करायचे तरच मी न्यूमेरिकल सॉल्व करू शकता. क्वेश्चन 3चं सोल्युशन बघा, क्वेश्चन 3चं सोल्युशन इंटिग्रेशन बघा cos² x dx, cos² x dx. बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ cos² x dx. आता बघा cos² x इंटिग्रेशन ऑफ cos² x असा फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. बघा असा फॉर्म्युला तर आपल्याला इथे मल्टिपल किंवा सब मल्टिपल अँगलचा इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर बघा cos² x इज इक्वल टू 1 + cos 2x/2. बघा sin² x ला काय होतं इथे मायनस होतं, इथे फक्त काय आता प्लस आहे, 1 + cos 2x/2. बघा cos² x च्या बदली मी देऊ शकतो 1 + cos 2x/2. बघा हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करा. जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल प्रॅक्टिस कराल तेव्हा वेगळ्या कलरचा पेन इथे यूज करा. बघा इथे मी ब्लॅक कलर लिहितोय, तर ब्ल्यू कलरचा इथे पेन यूज करते फॉर्म्युला लिहिण्यासाठी. तुम्ही रेड ग्रीन कलरचा इथे पेन यूज करा, म्हणजे तुम्हाला हायलाईट होईल का हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. आता बघा इव्हॅल्युएट cos² x dx, त्याच्यामध्ये काय लिहू शकतो 1 + cos 2x/2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर इथे काय dx. बघा आता हा 1/2 ला बाहेर घेतो, न्यूमरेटरमधनं 1 डिनॉमिनेटरमधनं 2, याला बाहेर घेतलं 1 + cos 2x dx. बघा 1 ने इथे मल्टिप्लाय केलं सेम टर्म राहते, 2 ने इथे मल्टिप्लाय केलं तर 2 काय इथे डिवाइडला येईल 1 + cos 2x/2. बघा 1/2 तुमचा इथे आहे तसाच. आता इंटिग्रेशनने मल्टिप्लाय करतो, dx ने मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशन ऑफ 1 dx, इथून इंटिग्रेशनने केलं, इथून dx ने केलं, प्लस इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx. आता 1/2 तुमचा इथे आहे तसंच. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो x मध्ये प्लस साईन. आता इंटिग्रेशन ऑफ cos 2x बघा, आता इंटिग्रेशन ऑफ cos x असतं, डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल आहे, पण इथे काय 2x आहे, आपलं काय होईल कंपोजिट इंटिग्रेशन. बघा इंटिग्रेशन ऑफ cos x dx फॉर्म्युला काय आहे sin x प्लस सी. तर इंटिग्रेशन ऑफ इथे काय आहे एक्सच्या ऐवजी काय 2x आहे, आपण त्याला काय बोलतो फंक्शन ऑफ x. इंटिग्रेशन ऑफ cos फंक्शन ऑफ x dx इज इक्वल टू सेम. बघा एक्सच्या ऐवजी काय फंक्शन ऑफ x, इथे एक्सच्या ऐवजी काय होईल इथे फंक्शन ऑफ x, साइन फंक्शन ऑफ x डिवाइडला काय येईल d/dx ऑफ फंक्शन ऑफ x प्लस सी. सिंपल आहे, अशा प्रकारे कंपोजिट इंटिग्रेशन आपलं तयार होतं आहे. इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx. बघा इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx म्हणजे काय cos फंक्शन ऑफ x dx, तर काय होईल साइन फंक्शन ऑफ x. मी इथे काय येईल साइन 2x डिवाइडला d/dx ऑफ 2x नंतर प्लस सी. देन 1/2 तुमचा इथे आहे तसाच. बघा 1/2 तुमचा इथे आहे, x तुमचा इथे आहे तसाच, साइन 2x तुमचा इथे आहे तसाच. बघा 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं, d/dx ऑफ x, एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते 1, 2 × 1 काय होईल बघा 2 × 1 काय होईल 2, 2 × 1 काय होईल 2, देन प्लस सी. इथे सोल्युशन स्टॉप करू शकता, वाटलं मल्टिप्लाय करा. बघा 1/2 × x काय होईल x/2 मध्ये प्लस साईन, 1 × sin 2x काय होईल sin 2x डिवाइड बाय 2 × 2 काय होईल 4 प्लस सी. बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. फक्त काय झालं थोडं साईनच्या ऐवजी कॉस आलं, इथे sin² x होतं तर cos² x आलं, तर अशा प्रकारे सोल्युशन इथे चेंज झालं.
थोडासा मायनर चेंज झाला. सिम्पल न्यूमरिकल आहे, प्रॅक्टिस केलं तर इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. आता नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 तर तुमचा समर 22च्या एक्झाममध्ये आलेला आहे सिव्हिलसाठी. बघा समर 22च्या एक्झाममध्ये आलेला आहे सिव्हिलसाठी. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर 2x dx. बघा सेम फॉर्म्युला. आता इथे एक्सच्या ऐवजी इथे काय 2x आहे. बघा इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर तर कुठला स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल नाही. तर आपण काय करतो इथे ॲडजस्टमेंट करतो. बघा इथे एक्सच्या ऐवजी इथे काय आहे, एक्सच्या ऐवजी इथे काय 2x आहे, एक्सच्या ऐवजी इथे काय 2x आहे, एक्सच्या ऐवजी इथे काय 2x आहे. बघा 2 × 2x का होईल 4x, 2 × 2x का होईल 4x. बघा सेम म्हणजे कॉस स्क्वेअर 2xच्या ऐवजी 1 + cos 4x/2 असं लिहू शकतो. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 + cos 4x/2 आणि इथे dx. आता अगेन इथे 1/2ला कॉमन घेतो, जसं बाकी न्यूमरिकलमध्ये घेतलं तसंच. आता सारखं तुम्हाला एक्सप्लेन नाही करत ते. बघा 1/2ला इथे बाहेर घेतलं, इथे काय राहिलं 1 + cos 4x dx. बघा 1/2 तुमचा इथे आहे तसाच. इंटिग्रेशनने मल्टिप्लाय करतो, dxने मल्टिप्लाय करतो. इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos 4x dx. 1/2 तुमचा इथे आहे तसाच. बघा इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो x मध्ये प्लस साईन. बघा अगेन इंटिग्रेशन ऑफ cos 4x dx म्हणजे काय cos फंक्शन ऑफ x. काय तुमचं इथे cos फंक्शन ऑफ x, काय cos फंक्शन ऑफ x. आता इंटिग्रेशन ऑफ cos फंक्शन ऑफ x dx. आता म्हणजे काय येईल साईन फंक्शन ऑफ x डिवाइड बाय dy/dx ऑफ फंक्शन ऑफ x. एक्सच्या ऐवजी 4x म्हणून आपण याला काय बोलतो कंपोजिट इंटिग्रेशन. मग याला काय येईल साईन फंक्शन ऑफ x म्हणजे साईन 4x डिवाइड बाय dy/dx ऑफ 4x प्लस c. तर इथे काय होईल 1/2 तुमचं इथे आहे तसंच. x तुमचा इथे आहे तसाच. साईन 4x तुमचा इथे आहे तसाच. dy/dx ऑफ 4x, 4 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं. dy/dx x, ची व्हॅल्यू किती असते 1. 4 × 1 काय होईल 4, 4 × 1 काय होईल 4. इथे प्लस c. वाटल्यास इथे सोल्युशन स्टॉप करू शकता. 1/2 ने इथे मल्टिप्लाय केलं तर काय होईल x/2 प्लस अगेन 1ने मल्टिप्लाय केलं 1/2 ने तर 1 × sin 4x, sin 4x डिवाइड बाय 2 × 4 काय होईल 8 प्लस c. बघा अशा प्रकारे न्यूमरिकलचे ते एक्झाममध्ये विचारतात. x/2 प्लस sin 4x/8 प्लस c. आता क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू. बघा सेम न्यूमरिकल आहेत, अशा प्रकारचे न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारले जातात. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय विचारलं आहे, विंटर 18ला विचारलं आहे मेकॅनिकलसाठी. बघा ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन मी ते कवर करणार आहे, एक्झाममध्ये विचारलेले आहे. बघा विंटर 18च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे क्वेश्चन 5. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x dx. बघा इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x dx असं स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल नाही आहे. अगेन इथे ॲडजस्टमेंट करावी लागेल. आता बघा इथे ॲडजस्टमेंट करताना आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे, त्या फंडामेंटल आयडेंटिटीमध्ये हा न्यूमरिकल सॉल्व होतो. बघा जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही अशा प्रकारचे न्यूमरिकल तिथे सॉल्व करू शकता. कारण इथे प्रॅक्टिस पाहिजे, कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचं ते माहिती पाहिजे, तरच तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता. आता बघा आपली फंडामेंटल आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर x = sec स्क्वेअर x. बघा 1 + tan स्क्वेअर x = sec स्क्वेअर x. आता इथे ॲडजस्टमेंट कशी होईल बघा. आता tan स्क्वेअर x इथे आहे तसंच ठेवलं, tan स्क्वेअर xला इथे आहे तसंच ठेवलं. 1ला इथं शिफ्ट केलं तर काय होईल sec स्क्वेअर x - 1. बघा म्हणजे tan स्क्वेअर xच्या बदली sec स्क्वेअर x - 1, कारण इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x फॉर्म्युला अवेलेबल आहे. इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x फॉर्म्युला अवेलेबल आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबल आहे. म्हणजे tan स्क्वेअर xच्या बदली sec स्क्वेअर x - 1 असं लिहू शकतो. बघा इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x - 1 dx
इंटिग्रेशन ऑफ sec square x dx, then minus sign integration of 1 dx. बघा आता इथून इंटिग्रेशनने मल्टिप्लाय केलं, dxने मल्टिप्लाय केलं. बघा इंटिग्रेशन ऑफ sec square x फॉर्म्युला काय आहे, tan x, देन मायनस साईन. इंटिग्रेशन ऑफ 1 काय असतो, x, देन प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. अशा प्रकारचे न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतात 2 to 3 मार्क्ससाठी किंवा 4 to 5 मार्क्ससाठी सुद्धा विचारू शकतात. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवायला समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.